काम करत आणि जर त्यांना काय अडचणी वाटत असेल नगरपंचायतीमध्ये तर न्याय मागायसाठी कलेक्टर ऑफिस आहे त्यांनी इथं तक्रार दाखल मॅडमचा विषय असेल किंवा कोणी पदाधिकारी विषय असेल तिकडे बघा सगळे ठीक आहे. ओके ओके. कोरेगाव नगराध्यक्षा गेले 2-3 दिवस कोरेगाव शहरात रमेश उबाळे यांनी आंदोलन केलेलं आहे. तरी आमदार महेश दादा शिंदे साहेब यांच्या आम्ही कोरेगाव शहरात 13ने निवडून आलेलो आहे. तरी कोरेगाव शहरात भरपूर विकास कामे चालू आहेत. 400 कोटीची कामे चालू आहेत. तरी हे काही लोकांना बघवत नाही म्हणून त्यांनी आंदोलन करतात. तसेच एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून भरपूर निधी उपलब्ध होत आहे. तरी काही CO मॅडम यांच्याबद्दल काही चुकीचं असल्यास आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करू. पण काही चुकीचं नसल्यास आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. त्यामुळे आम्ही रमेश उबाळे यांच्या विरोधात निषेध करत आहे. धन्यवाद. शहरामध्ये गेले 2-3 दिवस झालं आंदोलनासाठी रमेश उबाळे म्हणून कोरेगाव शहरात भ्रष्टाचार चालला अशा उद्देशानं आंदोलनासाठी बसले. खरं तर कोरेगाव शहरामध्ये आमदार महेशदादा शिंदे यांच्या माध्यमातून 400 कोटीची कामं आत्ता चालू आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांच्या साहाय्याने कोरेगाव शहराला भरघोस असा निधी उपलब्ध होत आहे. तर खरोखर राजकीय उद्देशाने पोटसूळ उठलेलं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी कोरेगाव शहराला आल्याने चांगली कामं चालली आणि त्यांच्या कालावधीमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये त्यांच्या मागील कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचं कोरेगाव शहरामध्ये ठोस काम त्यांच्या हातून घडलेलं नाही. फक्त राजकीय उद्देश ठेवूनच तिथं लोक बसलेली सुद्धा तुम्ही बघाल तर आहे ना, खरं तर फक्त त्यांचे पदाधिकारी 8 ते 10 लोक तिथे बसलेत. कोरेगाव शहरातील सामान्य एक सुद्धा माणूस त्या आंदोलनासाठी पाठिंबा द्यायला गेलेला नाही. कोरेगाव शहराची लोकसंख्या पाहता कोरेगाव शहरातील इतर सर्व लोक आनंद आहेत की कोरेगाव शहरात चांगल्या पद्धतीनं खरोखर काम आमदार महेशदादा शिंदे यांच्या माध्यमातून होतं आहे. नगरपंचायती कालावधीमध्ये ज्यावेळी नगरपंचायत इलेक्शन चालू होतं त्या कालावधीमध्ये त्यांनी अनाधिकृत अशी कोणती प्रशासकीय मान्यता TS न घेता अनाधिकृत अशी डायरेक्ट कामं केली. त्याचंही बिल निघावं ह्यासाठी CO मॅडमवर वारंवार त्यांचा दबाव होता आणि त्या दबावाला मॅडम बळी पडल्या नाहीत म्हणून त्यांनी मुद्दामून ह्या पद्धतीने ब्लॅकमेल करण्याचा उद्देश त्यांचा खरा बोल होता. त्यांनी तर तुम्हाला माहीत आहे ज्या आंदोलनाला जे काही लोक ठराविक बसले त्यांनासुद्धा एका ऑफिसवरून वारंवार फोन करून आंदोलनात सामील होण्यासाठी सांगितलं जात होतं. कुणी उत्स्फूर्तपणे तिथं जायला मागत नाही. राष्ट्रवादीचीच लोक तिथं फक्त त्या ठिकाणी दिसत आहेत. खरं तर कोरेगाव शहरात जर प्रशासन चुकीचं काम करत असेल तर आम्हाला सगळ्यांना जनतेने निवडून दिलं आहे. आम्ही त्या भूमिका पार पाडायला खूप सक्षम आहोत. CO मॅडम चुकत असतील तर त्यांना चुकीचं आम्ही ठरवू शकतो आणि खरंच त्या बरोबर असतील तर त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका आम्ही ह्या ठिकाणी ठेवू शकतो. म्हणून आम्ही जो रमेश उबाळे त्यांच्या विरोधात तक्रारी अर्ज दिलेला आहे आणि इथून पुढच्या काळातसुद्धा त्यांनी कोणत्याही पद्धतीनं कोरेगाव शहराला आज तागायत एक इतिहास आहे की कोरेगाव शहरात असं कधीही घडलेलं नव्हतं की अशा पद्धतीने नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात होता खोट्या पद्धतीने. म्हणून आजपासून तुम्हाला निश्चितपणे सांगेन की त्यांच्या कोणत्याही दबावाला आम्ही बळी न पडता चांगल्या पद्धतीने इथून पुढच्या काळात पण काम करत राहू. धन्यवाद. बोतालजी माजी पंचायत समिती सदस्य आणि भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित मोर्चाचा जिल्हा उपाध्यक्ष बोलतोय. गेली 3-4 दिवस झालं रमेश उबाळे नावाचा गृहस्थ आमच्या कोरेगावच्या नगरपंचायतीसंदर्भात विविध कारणं काढून तिथं आपल्या आंदोलनाला बसला आहे. गेली अनेक दिवस मी पाहतोय त्यांचा असा व्यवसाय आहे की एखाद्या गोष्टीत हात घालायचा, एखाद्या गोष्टी ऑब्जेक्शन घ्यायचं आणि नंतर त्यात सेटलमेंट करून आपला धंदा चालवायचा. तर अशा प्रकारे त्याच्यातून सुरू आहेत. आमच्या कोरेगावमध्ये आमदार महेश शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली करोड रुपयांची आता कामं सुरू आहेत. विकास कामं भरपूर सुरू आहेत. एकनाथ शिंदेंच्या पाठिंबा असल्यामुळे आमच्याकडे भरपूर कामं आता सुरू आहेत. पण नाहक बदनामी करायची, मी बाबासाहेबांचा कार्यकर्ता म्हणून एखाद्याला ब्लॅकमेल करायचं हे व्यवसाय सध्या त्याचे सुरू आहेत. मी पण बाबासाहेबांचा कार्यकर्ता आहे. मी पण मातंग समाजाचा आहे. माझ्या गावात जी विकास कामं चालली आहेत ते नगरपंचायतीचा 100% मोलाचा वाटा आहे. नगरपंचायत चांगली काम करते आत्ता सध्या. पण गेल्या पंचवार्षिकमध्ये, मागच्या पंचवार्षिकमध्ये 10 वर्षामध्ये आमदार शशिकांत शिंदे यांनी पण कोरेगावचं नेतृत्व केलं. त्यांनी किती कामं केली त्यांनी रमेश उबाळेंनी सांगावं.
आमच्याकडे कोट्यवधी कामात महेशने करत आहेत. नाहक फक्त बदनाम करायचं, राजकारण म्हणून काहीतरी बोलायचं म्हणून एखादा विषय घ्यायचा आणि आंदोलन बसायचं, हे व्यवसाय त्यांचा आता सुरू झालेला आहे. त्यांनी जर हे व्यवसाय तत्काळ न थांबवल्यास त्यांच्याही अनेक प्रकरणं आमच्या हातात आहेत. त्यांनी जर ह्या 2 दिवसात त्या विषयात त्यांनी जर माघार नाही घेतली तर आम्ही पण त्यांच्या विरोधात अनेक त्यांच्या अनधिकृत बांधकामं आहेत, अनेक गोष्टी आहेत त्यांच्या, त्या आम्ही सगळ्या बाहेर काढणार आहोत. आणि त्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आम्ही आमरण उपोषण करणार आहोत. वेळ पडली तर आम्ही आत्मदहन पण करणार आहोत. आता आम्हाला त्याची माहिती मिळाली आहे. त्यांनी असं आता विनाकारण आमचा आरोप करायला सुरुवात केली. त्यानंतर आम्ही त्यांच्याबद्दल माहिती घ्यायला सुरुवात केली ना. आता आमच्याकडे आता मिळालं दबावतंत्र नाही, कुठलं दबावतंत्र नाही. आणि सखोल काम सुरू आहे आता सध्या. सगळ्या लोकांची तुम्ही प्रतिक्रिया घेऊ शकता. कोरेगाव शहरामध्ये शहरातील नागरिक समाधानी आहेत. आज तक असं काही नाही. मी गावचा नागरिक आहे. मागासवर्गीय हा नंतरचा विषय झाला आणि मी कणखर कार्यकर्ता आहे महेश साहेबांचा. त्यामुळे मला या कोणाला दबाव टाकायचा पण हेतू नाही आणि तसं कारण पण नाही काही. सरकार तुमचं आहे, गृह खातं तुमचं आहे, मग तुम्ही कारवाईसाठी म्हणूनच आता आम्ही आलोय. आता हेतू पुढे कारवाई सुरू होईल त्यांच्यावर.